एनसीपीचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना आता लॉबीमध्येच मारहाण झालेली आहे। जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिलाय, काय म्हणा? निचोत्तम पातळी गाठतो होता, निचोत्तम पातळी। काल ज्या पद्धतीने राडा झाला होता, मंगळसूत्र चोरापासून हे सगळं सुरू झालं आणि त्यानंतर पाहिलं की तुम्हाला सुद्धा दरवाजा लागला। यानंतर नितीन देशमुख यांनी आपली बाजू मांडली। आता मारामारी झाली वेलमध्ये, थेट विधान भवनाच्या आतमध्ये। आता नेमकी भूमिका काय असणार तुमची? कारण तुमचेच कार्यकर्ते एनसीपीच्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने मारहाण होत असेल, जे काय चालू आहे ते चांगलं चालू आहे। ही सगळी दृश्य असं म्हणा, जे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कुणालाही पासेस दिल्यामुळे असे सगळे प्रकार घडतात, अशी प्रतिक्रिया TV9शी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते त्यासोबतच गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्ते आता आमने सामने झाले आहेत आणि थेट विधान भवनाच्या आतमध्ये जी हाणामारी झाल्याची जी दृश्य आहे ती पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हे सगळं दुर्दैवी अशी टीका जितेंद्र आव्हाड करतायत। नेमकी काय भूमिका असणार आहे पुढची पाहणं महत्त्वाचं ठरेल, पण या सगळ्या घटनेनंतर राजकीय वातावरण विधान भवनामध्ये सध्या तापल्याचं दिसतंय। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।